हॅलो, गुड मॉर्निंग. मी पूर्वा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संडे आणि आज कुठेतरी जायचा प्लॅनिंग ठरलेला आहे आमचा. पण आता असं झालं आहे की नक्की जायचं कुठे, कारण नाशिकमध्ये असल्यामुळे ना ऑलमोस्ट सगळ्या मिसळ आमच्या खाऊन झालेल्या आहे. त्याच्यामुळे ना मिसळ खाऊन खूप जास्त कंटाळा आलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की थोडंसं कुठेतरी दूर जावं. पण दूर म्हणजे ना संध्याकाळपर्यंत घरी पण यायचं. फायनली आमचं एक डेस्टिनेशन फिक्स झालं आणि आम्ही निघालो होतो इथे भंडारदरा जाण्यासाठी. तर तिथला हा असा काहीसा व्ह्यू होता. वरून तर एवढा सुंदर दिसत होता ना, आणि सेल्फी पॉईंट होता. तिथेच आम्ही थोडेफार फोटोज वगैरे क्लिक करून घेतले आणि पुढे निघालो भंडारदरा डॅमला जाण्यासाठी. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. यांना ना पाण्यामध्ये खेळायला खूप जास्तीची मजा येत होती, त्यामुळे त्यांना खेळू देत होतं. आणि असंही एवढी काही गर्दी वगैरे नव्हती, त्यामुळे त्या मनसोक्त खेळण्यात गुंग होतं त्यांच्या. आणि त्यांना आहे ना दगडं फेकायला खूप जास्त आवडत होतं. मोठे दगड घ्यायचे आणि पाण्यामध्ये दूरपर्यंत टाकायचे. हाच त्यांचा जास्त खेळ होता आणि तोच ते खेळत होते. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. Gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill. आणि इथे ना भंडारदरा डॅम बघून झाल्यानंतर आहे ना आम्ही इथे निघालो होतो हॉटेलला जाण्यासाठी. कारण आहे ना 2 ते 2:30 वाजून गेलेले होते आणि खूप जास्त भूक लागलेली होती. आणि भंडारदऱ्याला आलो आणि फिश खाल्ले नाही असं तर काही होणार नाही. त्यासाठीच यांनी अगोदर फिशची ऑर्डर दिली. फिश तर आम्ही तर खात नाही, मी पण खात नाही आणि कविता पण खात नाही. तर यांच्यासाठीच ऑर्डर केले होते. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर हॉटेल होती ती खूप छान होती. सरांच्याच ओळखीचं होतं कोणीतरी, त्यांनीच सजेस्ट केलेली होती. तिथेच गेलो आणि इथे आम्ही निघालो होतो सांदनदरीला जाण्यासाठी. तर सांदनदरीला जाण्यासाठी ना अगोदर त्यांचं एक काहीतरी ना देणगी वगैरे असते मे बी, ती काढायची असते आपल्याला. मीन्स 100 रुपीज असतं त्यांचे. तर ते कुपन वगैरे घेऊन आणि इथे आम्ही निघालेलो होतो सांदनदरीला जाण्यासाठी. आणि पोहोचल्यानंतरचा जो व्ह्यू होता ना खूपच सुंदर. त्यानंतर आमचं असं झालं ना की कुठे जायचं आहे, कसं जायचं आहे, तेच आम्ही बघत होतो. आणि जसं पुढे जात होतो ना तसं खूप घनदाट जंगलसारखं वाटत होतं. आणि खूप जास्त भीती पण वाटत होती, कारण तिथे ना लांब दूरपर्यंत असं कोणी नव्हतं जास्त. आणि ना त्यांचे जे लोक असतात ना जे तिथे कंटिन्युअसली राहत असतील ते होते, म्हणजे बिसलरी वगैरे पाणी विकणारे किंवा काकडी वगैरे असं काहीच विकायला होतं ना, ते थोड्या अंतराने बसलेले होते. मग त्यांना बघून थोडंसं वाटायचं की हां आहे कोणीतरी आपल्यासोबत, नाही तर कोणीच नव्हतं. आणि हे इथे आम्ही एंट्री केल्यानंतर आहे ना खूप जास्त मध्ये घनदाट जंगलसारखं वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेल्यानंतर आमच्या मागून येत होते 2-3 जे पर्यटक असतात किंवा जे ट्रेकिंगला आलेले असतात ना ते पण आलेले होते. आणि मग त्यांच्या सोबतीने आम्ही खाली उतरलो आणि सांदनदरी बघण्यासाठी जायला निघालो. आणि इथे खाली जात असताना आहे ना मला तर खूप भीती वाटत होती, त्यामुळे मी बोलली होती की मी इथेच थांबते, तुम्ही सर्वांनी जा आणि बघून या खालीपर्यंत. त्यामुळे ना मी थोडंफार पुढे गेली होती आणि त्यानंतर एका ठिकाणी थांबली. त्याच्यानंतर यांना खूप आवड आहे ते खाली जाऊन काय ते बघायचे. त्याच्यामुळे यांचं असं होतं की मला जायचं आहे, म्हणून त्यांना म्हटलं जा तुम्ही, तुम्हाला काय बघायचं आहे ते बघून या. आणि ते आणि सर झालं, कविता झालं, ते सर्वजण, माऊ, श्रीजा हे सर्वजण गेलेले होते खाली. ते बघून आल्यानंतर ना
तिथे खाली तर जातो आपण, पण जेव्हा वरती चढून यायची वेळ असते ना, तेव्हा अगदी पाय नको नको होऊन जातात. असं होतं. म्हणून जास्त खाली पण नव्हते गेलेले आणि जास्त वरती पण नव्हते आणि पाणी तर अजिबातच नव्हतं. त्याच्यामुळे काही एवढं वाटलं नाही. आणि दगड असतात, तर दगडांमध्ये जायला पण जरा वेगळीच मजा आहे आणि तीच अनुभवायला आम्ही खरं तर इथे गेलेलो होतो. आम्हाला अगोदर तर काही आयडिया नव्हती नक्की कसं असणार आहे. पण इथे जे एंट्री पॉईंट वगैरे किंवा पाणी वगैरे हे जे होतं ते खूप छान अनुभव होता. जर तुम्हाला पण जायचं असेल आणि काही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर नक्की मला DM करा. मी तुम्हाला कमेंट करा. मी तुम्हाला जी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि ह्या व्हिडिओमधला जो पार्ट आवडला असेल त्यासाठी नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. One star falls into the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. Eyes were perfect. Is it really the end? Just so like a stranger, so far away from me. You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause it's just perfect story. You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me, 'cause it's just perfect story. आणि इथे ना या दोघींचं बघा काय चालू होतं. त्यानंतर आहे ना आम्ही पोहोचलो. एक शिव मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे तिकडेच. पण आम्ही असं काही ठरवलेलं नव्हतं की आम्हाला ह्या मंदिरात जायचं आहे. पण आम्ही ज्या रस्त्याने आलो ना इथेच येऊन पोहोचलो. मग ह्या मंदिरात पण दर्शन घेतलं. याचा पण व्ह्यू खूप छान होता. आणि जर कोणाला जायचं असेल तर ह्या मंदिरात नक्की व्हिजिट करा. आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. गाडीत यांचं असं काहीसं चालू होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्यानंतर या दोघींचं इतकं चालू होतं की आम्हाला आईस्क्रीम खायची. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी गेलो, आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि घरी आलो. असं संपवला आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.